नवरा बायकोच्या भांडणात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलती, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणायचं ते फेकून. मजा असते ते, मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही, त्यांचं प्रेम पोचट होईल राहतं. ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सच शिकलं त्याला आहे ना, नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण कोणाला सांगायचं, पोराला. पण ती ऐकतच असती, पप्या त्याला मला बाहेरून घेऊन ये. हा, आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस, वाढायला आली ना ती वाढीत राहणार, आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मला. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ती बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करेल, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना, टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं, थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना, तिथून निघून जायचं, जरा पॉवर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मी 29 वर्ष जाऊन बसलो. वव्या त्याला वव्या घ्याले 23ऱ्या अध्यातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखडेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वव्या आहेत. पहा मला रागाला आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली, रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकांना कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो, सरांना म्हणला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाथरायची पाळी आली, राग आकळा. काही माणसांना नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, मला म्हणला आपण टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना, आपल्या बापाचंच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना, ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. मग हे दिंड्या फुटल्या का म्हणून? पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसंच नाही. चलो, पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आले. कारण काय माहिती मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणून येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ. नवीन पोरं, तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे बाबा येत नाही असं कुठं थोडंच आहे का? पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब आला, नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्याव या, तू या नादीच लागत. बाई वाड्याव या, नाही तर सुरू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोरं आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय, काय करतात, सगळं काम कोण करतात, पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू? पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही.
तुम्ही पाहता एवढं मोठं तुमचा सप्ताह आहे, एवढं मोठं हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे लोकांना? पोरं. माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठले. इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घ्या ते 250 रुपये पंगत वाढायची. आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं. पण आपण पोरांचं नाही करीत, पुढाऱ्याचं. या 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 बसा वाकांडी आमच्या का आपण कोण महाराज जे सत्य आहे ते. अहो महाराज साधी गोष्ट आहे. आता ज्या एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचंय. बरं एक काम करीत नाही ते, पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी. मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू? आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सप्ते होत्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत न कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना, तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या, काही येऊ नाही तर न येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही? 6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकले. इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी काकड्याच्या. खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय, बाहेर नाही केला. काय मत आहे तुमचं? काही 10 वर्ष आळंदीत राहिले, फक्त गावात पार्ट्याच पाडायचे शिकले, बाकी काहीच केलं नाही. हा बाबा गेला का त्याला नाव ठेवीन, तो बाबा गेला का याला नाव ठेवीन, काहीच केलं नाही. म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यांमुळे देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. या बोनं त्याला नाव ठेवी, त्या बोनं याला नाव ठेवी. तर माझं कीर्तन झालं का दुसऱ्यांना की तो का बाबा आहे का, म्हणजे मिटलं पाहिजे. आता मला 25 वर्ष लागलं महाराज झाल्याला. या वर्षी आपण पथ्य पाळले महाराज. नाव कोणाला ठेवायचं नाही. तुम्ही आतापर्यंत आपले 50 कीर्तन ऐकले असतील, नाव नाही ठेव कधी. आपल्यामुळं परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही. काय मध्ये आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा, पण आपल्यामुळं मोठ्या माणसांची, संतांची, संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही. नाही नाही, मग त्या वागण्याला काय किंमत आहे? हो चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढे जायचंच का? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, इथे आपण लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला. आता उलट फिरू आपण. अहंकार ज्याचा गेला, काम ज्याचा गेला, क्रोध ज्याचा गेला, लोभ ज्याचा गेला, मत्सर ज्याचा गेला, त्याच्याजवळ देव राहतो. एखाद्या माणसाला आपण म्हणला, काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो? आपली माणसं काय म्हणतात, हो तो देव माणूस आहे. देव, आणि खरं सांगतो सगळेजण देव आहे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही, आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादीला घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. मी गेलो माझं असं होईल, काय नाही होत महाराज, काही होत नाही. हो काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातील, तू काय पप्प्याची? साधं उत्तर द्या महिला मंडळ, साधं पटकन उत्तर द्या महिला मंडळ, पटकन. तुमची सासू मिली तुमची सासू, लवड नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली. आता उत्तर द्या. पोरगी रडती, सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का? अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं? बामट्याची दुनिया सगळी काय असं काय? हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कशात आहे? भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. पूर्ण उत्तर द्या. पूर्ण. तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पाहिलं कधी पाहिल नाही, पण तुमची पसंती झाली, पसंती झाली, आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार. आणि कळत न कळत, जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना भज कोणच्या ताटात जास्त पडल, तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या?
पोरानं कोणच्या पडलं रे? पोराच्या. करेक्ट. आणि मग का आला लबाड्या करायचा आणि वरून त्याला राखी बांधी ती त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती. महाराज या 5-7 वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले आणि पैसा जास्त झाला तर लग्नामधले मामा बदलवलेत पायानी. हो, पैसा जास्त झाला. आता तो सक्का मामा गायब झाला, तो वारला. आता एक नवीन अवलनीचा मामा निघालाय. कुठून आला काय तो? गुरु मामा. कोणता मामा? गुरु. असा थोबाड फोडलं पाहिजे गुरु मामाचं. पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखं आहे. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ नीट ऐका. फाटक्या कपड्यातला, फाटक्या शर्टातला, फाटक्या पायजाम्यातला मामाच भाच्याच्या मागं शोभून दिसतो. हा, तुम्हाला वाटतं मग रक्त. एक वाक्य सांगा, पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडी जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो, कोणाशी दुश्मनी करा पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे पाजू नको, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रस्सा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नको कोणाच्या. जन हे सुखाचे, बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ. भावावर पुरुष मंडळी, तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असेल, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्म्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता थोडं किचकट मुद्द्यात घुसायचं आपल्याला. सोबदार दोघांपैकी एक जण तिकडे जा, ती पोरं बिरं तिकडे, लहान आली पोरं आलेत, महिलांना ते त्रास होईल तिथं. हा, सोबदार तिघही तिकडे जा. मी या गावचाच, मला कोणी खात नाही. गावचाच येतं खात कोण. विठाला विठाला. काय होतं आता विक्षेप न करू, मग ते मजा राहत नाही त्याच्यात. काल्याला चिंता करायची नाही. तो राजाचा रंग काय करील, रंगाचा राजा करील. त्याच्या काय मनात आलं, निमा महाराष्ट्र पुरा खाली घातला. आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही. देव कोणत्या आपल्या 2 गावातल्या माणसाच्या विहिरीला फुटभर पाणी आलं यंदा नाही. याला मान ते म्हणत्या वाचवा रे वाचवा, हा म्हणतो येऊ द्या रे येऊ द्या. राजा दुखिया प्रजा. अजून परत नीट आहे का, राजाचा रंग काय करील, रंगाचा राजाही करील. त्यामुळे आपण चिंता करायची काही कारण नाही. मिटला अभंगातला दुसरा मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेली गवळण तुकोबरायांची कडवे 4. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चिंता बिंता अजिबात करायची नाही. आणि तिसरा मुद्दा, कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. हा, इतकी नालायक सवय लागली लोकांना, इतकी नालायक. आम्यावर जीव काढायचा आणि ह्या बदिरांनी सरळ उठायचं, येड्या बाबडीचा असं एकट्याची गेम चालून द्यायचं. डोक्याला खोराक नाही. पार महाराज माणसाच्या माणसं संपली या मोबाईल मुळे. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, मोबाईल ही गरज नाही. काय गरज आहे मोबाईल, मोबाईलची काय गरज काय. अहो जेव्हा काही नव्हतं तेव्हा आम्ही लहान असताना एक पत्र असायचं, आंतरदिशी एक कार्ड एक, आणि लय मोठं लिहायचं असलं तर पाकिट. 3 प्रकारची पत्र असायची. पोस्ट कार्ड म्हणजे फक्त कोणी मिळालं बिलं तर पोस्ट कार्ड, जर पैसे बिशे मागायचे असतील तर आंतरदिशी कार्ड, आणि लफडं लुपडं असेल तर पाकिट. असे 3 पाकिट. पोस्टमन जर आला तर आम्ही लहान असताना शाळेत राहायचं, पोस्टमन जर आला ना की पोरं त्याच्या माग आमचं आहे का, पण निरोप करायचाच ना. म्हणजे परत नीट आहे का, मोबाईलची गरज नाही. 1 विक्षेप ना करू, मोबाईलची गरज नाही. 1 मोबाईलची आवडही नाही. 2 मोबाईल हे व्यसन आहे, नशा आहे ती. जर 15-20 मिनिटं मिळालं नाही ना मोबाईल, माणसं दगड चाचपाडी त्या दिसत. मग गोल दगडच कानाला लावला त्यानं. हो, मोबाईल आला आणि आईनं दूध बाटलीत भरलं, बाटलीत त्याला बुच लावलं लहान पोराला पाजायला.
आणि ती मोबाईल आला तेवढ्यात कानाला लावलं, कुत्रं आलं, तिनं अख्खं दूध पिल्लाच्या तोंडात घातलं, पोर तसंच पाहत राहिलं. ते कुत्रं फुगलं पोर त्याच्या पाहत राहिलं. ते माझं काय झालं. एक मोबाईल गरज नाही, मोबाईल आवड नाही, मोबाईल व्यसन आहे, आणि मोबाईल वापरणाऱ्यांना 8 रोग आहेत. सांगून ठेवतो. एक लिहूनच ठेवा, पार डॉक्टर विक्टर कुणी असलं तर शास्त्राला मान्य करावं लागेल. तर तुम्हाला काय, मोबाईल वापरणाऱ्यांना 8 रोग आहेत. एक, संवाद संपला, बोलणं बंद झालं मोबाईल. आणि पाया पडून सांगतो, घरघर मातीच्या चुली. कुणावरही संकट आहेत, कुणापाशी बोलत जा, म्हणजे ते दुःख हलकं होतं. आतल्या आत ठेवत नका जाऊ, नका नका ती बोलत जा. महिला मंडळ घरामध्ये थोडा त्रास आहे, आता घरोघर मातीच्या चुली, थोड्या प्रत्येकाच्या घरात थोडंफार दुखणं आहे, ते कुणापाशी तरी बोलत जा, आत ठेवू नका. माणसाने दुःख आतमध्ये ठेवून 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 आत्महत्यासारख्या गोष्टीपर्यंत लोक गेली. आत्महत्या करणं हे शहाण्या माणसाचं लक्षण नाहीच. फाशी घेणं, औषध घेणं, विहिरीत उडी टाकणं, ही माणसं शहाणी नाहीच. आणि अशी जी माणसं मारतात ती जाळू सुद्धा नाही. खाऊ द्या ना वड्याला, तसं भंगाराचं दे. महाराज, अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, तर गावातला माणूस जिवंत का राहू शकत? का राहू शकत? बरं, तुम्ही विचारच केला, काय विचार करायचं काम आहे? का आत्महत्या करायची? का नवरा बायकोने काय, का बाईनं विहिरीत उडी टाकायची? काय असं सासरू असे तुम्हाला? काय काय सासरू असे? आता खरं बोललं तर झोंबातो लोकांना, सासरू हा शब्द सुद्धा राहिला नाही आता. काय सासरू असे तुम्हाला? अरे 15 वर्षापूर्वी मध्ये एखाद्याने कोलेवाडीत मुलगी दिली आणि तिचा बाप जर तिला भेटायला आला महाराज, तर मुलाच्या घरातली माणसं त्या मुलीच्या बापाशी बोलत नव्हती. चहा मिळत नव्हता, चहा. त्यानं मुलीच्या चेहऱ्याकडे पाहायचं, खाली मान घालायची. आणि कुठे भेटायचं माहितीये का मुलीला? घास कापताना, शेण भरताना, गहू खुरपताना. त्या मुलीनं 2 मिनिटं बापाशी बोलायचं. बापानं कोपरीच्या खिशात हात घालायचा. बिचारा का असायचं तरी काय, 5 रुपयाची नोट काढायची आणि मुलीच्या हातात द्यायची. पण गळ्यातलं उपारणं डोळ्याला लावायचं. का? काय माझ्या मुलीचे हाल आहेत. रस्त्यानं जायचं आणि एकटा बाबळी खाली बसायचा आणि 15 मिनिटं बाप रडायचा. माझ्या मुलीचं दुःख मी तिच्या आईला तर सांगू शकत नाही. आज काय, अरे आज त्या बापाला चहा मिळत नव्हता. आज ज्याच्या घरात तुम्ही राहते त्याच्या बापाला चहा नाही. तो आता सकाळीच हॉटेल पुढं, राम राम चहा घेता का? देवा द्या. लोकांचा चहा पेतो म्हणतो, आपल्या थोरल्या पोरांना JCB घेतला का? आला तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुझ्या चहाला पैसा. चहा लोकांची पेतो. काय चाललंय? काय नाही, थोरल्यानं आणलाय JCB, धाकटा टाकीतोय पंप. चांगलंय आपलं. चहा घेता का? थोडा थोडाच द्या आता, लय नको. लाज वाटते का पियाला तो लोकांना? महाराज, चिंताच करायची नाही. राजाचा रंक, रंकाचा राजा. घुसलो आपण गवळण इकडं. आता मोबाईल मुळे एक संवाद संपला. बोलत जा, बोलत जा. संकट आलं तर बोलत जा, ठेवू नका आतल्या आत. एक मोबाईल मुळे 8 रोग सांगतो, गवळणीत घुसतो. एक संवाद संपला. 2 माणसं मोबाईल मुळे एकलकोंडी झाली. एकटी बसतात माणसं, एकटी. येड्या बाबळीत, मुरीत, शिमीटच्या नळीत, गिन्नीत, तुरीत, कपाशीत. मग या कपाशा वाढा ना का म्हणून? घास कापाय गेला, वाफ्यातच झोपलो. घरच्याला वाटलं वाघानं आलं झालो गेलं. मोबाईल मुळे संवाद संपला. एक मोबाईल मुळे एकलकोंडी माणसं झाली. आणि 3 मोबाईल मुळे माणसांचे स्वभाव चिडचिडी झाली, सहनशीलता राहिली नाही. आणि 4 मोबाईल मुळे रक्त झालं कमी आणि गेम झाल्या जास्त, भरमिष्ट माणसं झाली.
नवरा बायकोन पोरगा पोरगी 4च माणसं घरात आहेत, 4 मोबाईल आहे. एक माणूस बोला ना एकमेकाशी, 4घांच्या गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक आणि या दोघांची चालली युट्यूब. एक माणूस जाग्यावर नाही. मोबाईल मुळे 5वा रोग झालाय. लोक नावं नीट ध्यानात ठेवा रोगांची. 1 संवाद संपला, 2 स्वभाव चिडचिड झाला, 3 माणसं एकलकोंडी झाली, 4 रक्त कमी झालं, 5 डोकेदुखी झाली, 6 सांधेदुखी झाली, 7 दृष्टी गेली. 70चा म्हातारा बिन चष्म्याचं वाचित आहे आणि इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत ठेवावं लागत, त्याला 2 डायव्हर दिसत. आणि 8 मोबाईल मुळे निद्रा नाश झाला, झोपच नाही हो. कव्हाही पहा तुम्ही मोबाईलवाली माणसं जागीच. गोदडीवर जर पडली ना ती पडल्या पडल्या झोपती नाही, मोबाईलवर पाहत्या. जर नाही मिळाला मोबाईल, गोदडी दोऱ्या उपशित ती. साळा लागला ना हाताला, ती बटणं दाबायचं, ते जोड्या उपशित. एखादं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याच्या आई म्हणली, त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. काय झालं? अर्थ लोपले पुराणी, अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मना, विषय लोभी मना, विषय लोभी मना. साधना वगे पुढवी लोपले पुराणी, नाद केला शब्द ज्ञानी. साधना वगे पुढवी जरी म्हणलं ना. चला, दुसरा मुद्दा संपला आणि तिसरा मुद्दा कालच घुसलो. तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कोळेवाडी परिसरातील गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अखंड नाम सप्त्यातल्या कृष्ण जन्मातल्या शेवटच्या कीर्तनाला सुरुवात. सप्त्याला सुरुवात करताना गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. पण सप्त्यात कौतुक करावं ते पहिलं पंगत घालणाऱ्यांचं. का 6 वर्ष भयान दुष्काळाने शेतकरी पिडला, पण त्यांना अन्नदानाची हायगाई केली नाही. सप्त्यांच्या सगळ्या पंक्ती गरीबाचेच आहेत. लखपती पंगत घालीत नाही, त्याचं जळालं ते. गरीब शेतकऱ्याला म्हणा तुम्ही पंगत यंदा कॅन्सल करायची आहे, तो काय म्हणतो माहिती का? पिठलं भाकरी घालीन, पण पंगत आपल्या जमणार नाही ना. काही मी पोहे देईल, पण मायादारात 4 वर करी. मग शेतकरी जे तरला ना तो अन्नदानावरच तरला. आणि सप्त्यात सगळ्यात महत्वाची पंगत गरिबांचीच राहते. आणि आजही दान धर्म कोण करते? गरीब. एवढा मोठा पूर झाला, फक्त दोघांनीच कंट्रोल केला, एक मिलिटरी आणि 2 पोलीस. तिसरं कोणी काय केलं नाही. तिसरे फक्त गेले आणि बिघडून आले, काय केलं नाही तिसरं. अख्ख्या पुरातली माणसं जर कोणी वाचवली असतील जनावरासकट तर 2च माणसं, मिलिटरी पोलीस. पण त्यांचं कोणी कौतुक नाही करणार. हे बिघडाया जाणार वाय 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 सारखा आणि आले साहेब.
पण खरं कौतुक त्यांचं आहे महाराज, आणि खरी मदत गरीबाचीच आहे. तुम्ही विचार करा महाराज, सांगलीचा आणि कोल्हेवाडीचा काय संबंध येतो, सांगलीचा आणि जोरव्याचा काय संबंध येतो, पण आपल्याकडची माणसं पिक भरून तिकडे मदत नेतात. याच्यापेक्षा श्रीमंती काय? हे फक्त आपणच करावं महाराज, आणि गरीबच करतो, श्रीमंत नाही करीत. श्रीमंताचं ह्या बाबतीत विषय नाही. त्यांना गाव बिघडोय सांगा फक्त, बोंग्या करून द्यायला सांगा, बोंग्या करतील, पण अशा कामाला नाही तर खऱ्या पंक्ती. अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. ए पिठलं भाकर पण दणकून, ठीक आहे. भंगाराचं घर आहे काय? शेतकऱ्याच्या घरी एकच बाई आहे, 10 माणसं येऊ दे ना. नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा, तवर त्यांच्यात पाणी टाके, पोत पिठलं उकाळलं. तिच्याकडे काही जजमेंट थोडं नाही, एका याच्यावर भाकरी चालू, एका याच्यावर पिठलं ठुलं. तिचं आयडियालाही भारी राहते. इकडली करता टाकणार, तवर इकडं कढईत पाणी वाटणार, इकडली भाकर खाली लावणार, तवर पीठ खालावणार, इकडची मळाया सुरुवात करणार, तवर मीठ मिरची टाकून झालं पीठ. करा बरं ताट, झालं जेवण. हे श्रीमंत हलकट माणसं मुजित, आणि 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. तरी एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला जमती का त्याला? आता चांगला गांजा प्याला तर बैल बशीत वय, तुझ्या चपातीचं काय करू? बावळ्याचा बाजार नाही तर तू चालली चपात्या घालायला. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा, तांब्याभर पाणी घेते, डायरेक्ट पातीलात होती ती. काय उरण नाही तर पुरण. ही हलकटच तसं नाही करते. पाजी तीच का आला दरिद्री. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो, आणारे चहा वजन आहे. हे हलकट खिडकीजवळ जाते, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखात तुझं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना, आज जोडून आमुष. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा, आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोडवायचा फक्त. आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिला का तिने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे प्रसाद. नाकच गुतलं पोराचं कपात. सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणारच, हा विनोद आहे. 1, 2 सप्त्यात दुसरी कौतुक करावं पंक्तीला येणारांचं. पंगत कोणी घालील, माणसं नको जेव्हा याला. आणि 3रे कौतुक करावं ते वाढणारांचं. आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्त्यामध्ये पंगत वाढणारांचंच करावं महाराज. 12-12:30 काल्याचे कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं लोकांना वाढीतात. खरे कौतुक त्यांचं आहे. सप्ताह कमिटी काय वांग करते, काय नाही करत. माई लाल करा काय करता 2 लोक. महाराज फक्त महाराज माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3 टोकरे घेऊन पोरं पळतात. पोरं करतात हो. काय झाली गंमत, आपण पोरांकडून करून घेत नाही. काय मत आहे तुमचं? 3 आणि 4 हजार लोकांची पंगत पोरं वाढीतात महाराज. इथं लॉन्सला लग्न नाही आलं तर लघवीचे पैसे. आज 4,000 लोकांची पंगत पोरं वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना गावात, हे पोरांमुळेच होतात. पण त्या प्रत्येक गावांना रोग झालाय तो. जुनी मंडळी इतकी दरिद्री नाहीत नव्याला जमून देणार. नवीन पोरानं टाळ घेतला का म्हातारं उठलं गाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, टाळ तू बाई वाड्या या कुठं तुझ्या नाही लागू. नाही तर महाराज ही कामं खरे. महाराज 3 आणि 4 हजार लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना. आपण म्हणतो इतकं सोपं आहे का?
नाही. आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा मला जेव द्या. ते पोरं 4-4 पंक्ती वाढल्या. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना हे पोरांमुळेच होतात. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो, पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने 2 नवे 2 जुने 2 तुम्हीच लावून नका धरू सारखी. बावळाटपणासारखं 2दा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं. तुला काय भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का तू एकटात राहिला? एकदा आपलं इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवा का तुला? काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आहे आपले. आणि काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया लकवा गेला हातावर त्याच्या. 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं झेरॉक्स काढून आणला पण भरलाच. मरायचं कोणतीही गोष्ट महाराज वय झाल्यावर शोभत नाही. काय मत आहे तुमचं? आता हे लहान आले पोर आहेत, यांना शोभतं उड्या मारणं, कानवडणं, गप्पा हाणणं, त्यांना शोभतं. त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला, शोभत काही? ते वयाला शोभत महाराज. पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना महाराज शाळा टाक्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं? आरडच तेवढा व्हायचा. हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना. ख्या गावात बोंग्या बरं चड्ड्या काढायच्या, पळता येत नव्हतं. इकडून लावून धरायचं, इकडं दप्तर हे धरा होतं. चपला तर नव्हत्याच. चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चैन मोकळी. तो काय एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पडायची, चला माग चड्डी गळाली, इकडून वर. पण महाराज खालच्या आळीची लोक सुद्धा म्हणे सुटली बरं का शाळा, का आरड झाला. आता 6 लाखाची गाडी पोराला वट्याव घेऊन येते. पोरा असं उतरत हळूच. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते, उड्या बिड्या नाही आणत. ज्यामुळे राहते ते काय उड्या बिड्या आणते. ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते. काय पाप काय केलं मी बाबा. या दरिद्र्यांच्या घरात जन्माला आलो मी, मला काय आहे का नाही काय. आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाई. काय शिकी ती बाई? मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं तर ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिक. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातले आहेत का? पहिली ते नदी. काय उगाच आपला बावळाटपणा. जुनं ते सोनं ऐका. आता कोळूर आलतो. पहिलं कौतुक करावं तरुणांचं आणि करायलाच पाहिजे. गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा. 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 2 याडपाट का होईना बाया घ्यावा लागत. चालू गाव बाईचा. मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे महाराज ग्रामपंचायतीत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत, आज दिवस बोलण्याचे नाहीत, आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका. ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे? आपण त्यांना करून आपण करून घेत नाही, नाही तर केल्याशिवाय. आज मोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिर आहेत, पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरच करतात. गावातले सप्ते पोरच. पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय? भपका झालाय. भपका कसा झालाय पहा. काल्याच्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद ह्या बायांना असतो. शेतकऱ्याच्या बाईला लय आनंद काला म्हणल्यावर 5लाच उठती. आंघोळ, शिळीचं पाईन, बकऱ्याचं पाईन, नाताचं पाईन, दप्तराचं पाईन, 2-4 भाकरी टाकीन, कालवण झाकून ठेवीन, कालवण करीन, झाकून ठेवीन, शिळीला बादलीभर पाणी ठेवीन आणि चारा ठेवीन. पाणी पे बाई, चारा काय मी कवा येते कधी नाही याची गॅरंटी नाही. पण लगेच तुळस बिळस घेऊन 7:30ला गावात हजर.
पण तिचे कोणी दखल नाही घेत. सरपंचाची बायको सगळ्यात उशिरा आली, सभापतीची त्याच्यानंतर आली, खाऊन पिऊन आली, आणि त्यांचीच फुगडी झाली दोघींची. पेपरला त्यांचीच बातमी आली. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ते भोंगे वाढव, फक्त तू भोंग एखादं वाढवावं लागेल तुमचे. नाही ते कसं आहे, रेग्युलर कीर्तनाचा आणि ह्या कीर्तनाचा 10 पट फरक पडतो. ते 7 दिवस चालत ते आज नाही चालत. आज जेवायचं चालत नाही, बसायचं चालत नाही. आता आमचा विक्षेप नका करू. आणि त्यांचीच फुगडी रंगली. पेपरला यांचं कौतुक व्हायला पाहिजे का त्या दोघींचं? पण यांचं नाही म्हणा, त्या रंगल्या. मग ह्या काय जुगार खेळत होत्या? नाही. म्हणून पुन्हा एकदा सक्ता कमिटी गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद कोणी जण मंडपाले बंद झालं. आज काय प्रॉब्लेम झाला तुला? याचं तोंड तिकडे फिरव रे, फिरव. एका मिनिटात मी सुतावर लावून देतो तुम्हाला. हा हा फिरव, वरून फिरव. हा फिरव, वरून गेला आवाज माग. आयुष्य गेलं त्याच्यात. हे बाई याचं फिरव तोंड तिकडे बायांगे, याचं तोंड फिरवतो म्हणजे एका मिनिटात सुतावर लावून देतो. हा त्या फिरून पार तिकडं. हा पार फिरवा तिकडं, पार माग आवाज आला आता. आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. बोंग्यात आणि वायरीतच गेलं आयुष्य. आता झालं क्लिअर. आता फक्त ते वरचे भोंग आहे ना तिकडे त्याला आवाज दे, आणि आमच्या 2 बॉक्सला दे. काहीच करू. आता गेलाय आवाज माग आवाज. भोंग्याला आवाज सोड दोन्ही. कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी माग म्हणलो होतो एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झाला अवस्था. जमीन ठेवा का नाही असं झालं. मग झाला मोकळा. केस पिकले ना पिकले, दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला? बरं, कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय, आय लव्ह यू, आलाय कधी? मग कशाला झक मारितो? नॅचरल थिंग, नॅचरल थिंग दॅट नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले, दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय. काय वांग सुधारलंय? अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाच आहे बांधला पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला, आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय. कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत काय? काय सुधारले लोक? धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले? इथवर आलाय आता एक ईदभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर ते सुधारलं. काय सुधारलं जग? अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. आणि किती ज्ञान कमवा, हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा. चंद्रावर गेला, काय आला गेला झक माराय? गुरुवार केले का? संपले का? 4 बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झक माराय गुरुवार केले का? पार्वतीने गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? अरे तुम्ही शरीरात न पिडावे. ओवे ऐका नीट. ओवे ऐका. तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. बरोबर आहे. म्हणजे उपास तपास करीत बोंबलत हिंडायचं नाही. कशाला जातो काशील झक मारा? काय करतो काशील जाऊन? बावळाट कोळीला तिथून येतो बांध
तो काशीला हे शिकला का? त्याला गेला काशीला, तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. का आला तो काशीला? काशीची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपन येणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाचा बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत, अंतररंगात नाही. कोणत्या रंगाला? तुम्हाला कोणता रंग आवडतो? आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना, झोंबात लोक झोंबात ते लोकांना. लोक इंद्रकर पागल झाला म्हणजे मी काही बोलतो म्हणे, काही मी काही खडीबिडी आणतोय. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात, खरं बोलतो मला. ते घडतही मी त्याला. मी काय करणार? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसांना किंमत येईल, आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, तू याला घाल तिथे मारायला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फडायला नाही. बरं, पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करी ना. पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या पगलात कुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपट नाही. आणि आता सांगून होतो तुम्हाला आडमंगला आता पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता जर कापूस येचायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे. माणूस कुठे गावात? बैलगाडी भरून माणसं कुठे? शेतात. 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसलेला असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. नावेच्या दुकानात माणसं बसलेला असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसलेला असायची. म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसलेला असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे, गावात माणूस सापडला. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्या कोण पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवून झोपून घेत्या, दिसतच नाही. तर भाकरी देईल कोण? ही आज 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही? बोला. म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहिला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलादी पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता, उतटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खकरी टाकलं, आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची मोबाईल, 70,000ची पल्सर आहे त्याच्याकडून, 10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांग का? स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंद्रिकडचे कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आई बापाने जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, रुपड्या इन्कम नाही, 60 मोकळा. सोमवारी आईनं बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला,
मग आईनं का आलं द्यायचे? पण हे लय जागृत देवस्थान, हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं, पोरींना काय घेणं? नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बापाला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतले माणसाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावं. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरीच्या बापात नाही कसकवले कीर्तनात. त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे इकडे ये. त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मेली, तू मेलीच. तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय, मला तर हानीन पण तुला तर बोक्षीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही. आता ती गोष्ट तो कोणा जाऊन सांगणार? त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनई होईल, घराची इज्जतही राहील आणि तिला पोराचं पटतं, पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पुरीचं पटतं, पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं होती. तो टेन्शन मध्येच होता. तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं आणि यानं फक्त बाई माग केली. 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा? एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं आपली आई रिपीट केली म्हणलं आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला मित्रांना म्हणला टेन्शन, मित्र म्हणले रिलॅक्स. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणेत लई ते त्याच क्वालिटीचे ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून. त्यानं वाजवलं हॉर्न. त्याचं काम होतं. त्यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं. ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली. उतर खाले. हॉर्न वाजवलं. मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. दांडक खुब्यातूनच काढले तिने बी. या अर्ध्या तासानं उतरले म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असता तर वाचला असता. शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही. वाचला. भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो.
फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का ती काही गप्प बसलं का नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होती. माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील, पण जय एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना, त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला तर तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या गोलच्या ठेवून दिल्या असत्या, अजून केस चालली असते. माघार घ्यायची, जगद्गुरु झाली ती माघार. आणि माघारीमध्ये जय नाही, फुटच जागा आहे, फक्त 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्षी केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मिळाला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घेणं इथं, कारण मी संघाने येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही, दोघांनी बसलं पाहिजे. भाऊ तुला काय म्हणणं आहे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे, ठेवा चहा. मिटलं का नाही मला. पण गावात काही अवलादी अशा आहे, थोड्या करता का मिटवायचं. आता फार कडाव आलती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरवी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी माग म्हणलं होतं एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच 10 वाजता त्याला जमीन ठेवा का नाही, असं झाला मोका. उगाच हाताने झटे करू नका, काही लोकांना गरज नाही. आपण भ्रमात आहे, भ्रमात. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल, तू मोकळ्या मनाने जा. तुझ्या वाचून काही आडलं नाही, तूच पप्प्याची बिस्किट खाती, तूच पप्प्याची बिस्किट खाती. तूच म्हणती माझ्याशिवाय पप्प्या राहत नाही. पप्प्या राहतोय, बिस्किट कोण देईल तुला. आणि नातू सांभाळी म्हणून तुला भाकरी आहे, नाही तर तुला भाकरी घालाय कोणी मोकळं नाही. म्हणून आजीबाई म्हणत असते माझ्याशिवाय तो राहत नाही, तो राहतोय. या जगाला काही घेणं नाही. पत्रवळी सारखं माती सारखं जग आहे, पाणी टाकलं बस. हे 3 रोग सोडून लोकांना रोग नाही. लहान आले पोरं साधे नका समजू. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला, झाले ना 52, पाहत का नाही. नमुने. मला एका पोरग रस्त्याच्या कडेला म्हैस चारीत होतं, मी आलो आणि त्याला म्हणलं का रे म्हैस दूध देते का रे, मला देत नाही, काढावं लागत. नाही नमुने. एक पोरग शाळेतले बडबड करत होते, त्याला गुरुजी सांगितलं ओठ, कोणाचा तू कोणाचा आहे, कोणाचा सांग काय घ्या नाही. मग गुरुजी त्याला म्हणले तुझा जन्मदिवस काय, ते काढतो म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणलं खोटं बोला, ते काय रविवारी सुट्टी राहते. नमुने पोरा. एक पोरग पळताना आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग. ती म्हणली काय करीन, थोबाड फोडीन मेल्याचं. म्हणतो म्हणला चाल बाहेर, आताच पप्पांनी 2-4 फुलं तोडली. नाही नमुने. आणि पाया पडून सांगतो, या देवीच्या वर्धापन दिनाला या बिचाऱ्याने एवढं मोठं नियोजन केलंय. आता तरुण मंडळी, सगळ्या मंडळींना नुसती कीर्तन ऐकायची गरज नाही, आता बदल करून घेणं काळाची गरज आहे. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, आणि म्हाताऱ्या माणसांबद्दल वाणी जपून वापरा.
सुनबाई नावाचा प्राणी नीट ऐका. सुनबाई नावाचा प्राणी. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापाची कोणती वस्तू टिकली दाखव बरं. कपाट घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे नट गळेलच होते. काय होत जर सासू सासऱ्याला सांभाळा. त्यांच्या वयामानाने अपमान करत जाऊ नये. आपण त्यांच्या इष्टितीव श्रीमंत आहे. जर कधी कोणी तुम्हाला म्हणलं महिला मंडळ सासू सासरे तुमच्यात येत का तर तुम्ही सांगा मी त्यांच्यात आहे. विहीर त्यांची, घर त्यांचं आहे. जो खिलरी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. आणि पुरुष मंडळीनं 3 गोष्टी जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद आता मारा मग पाया पडतो तुमच्या. मारामारी करायच्या, दंगली करायच्या, मर्डरी करायची, खून करायचे दिवस आज राहिले नाहीत. कायदा अतिशय स्ट्रिक्ट झालाय. पोलीस खातं 15 वर्षात नंबर 1च झालंय. पोलीस खातं सध्या 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली. काही असो, आता काम पहिल्यासारखं राहिलं नाही. आता हे दंगली पेटवणे, मारामाऱ्या करणे. 10 लाख रुपये एखाद्याला सुपारी घेतली तुम्ही भोगसू शकता. भोगसायला काय 15-20 मिनिटं लागतील. पण ते पैसे खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आज गेलो काय चिल्लर खातो. पूर्वी असा नियम होता पुरुष मंडळी. पोराला चखणालाय पण गडी नाही. पप्प्या खरं सांग काय कळलं तुला. आमचे दिवस बोगस गेले. साबरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसला आलेला तुरा फायद्याचा नाही. गुरुकडून मंत्र न घेता जगणं मजेचं नाही. वाह, त्यात काय मजा आहे का. आता ही देवी आपल्याला आज सापडायची. सापडून देतो तुम्हाला. कशी सापडली ऐका. तुझं नाव काय. सार्थक. तुझं रे साई. तुझं रे. तुझं कुणाल. तुझं सोहम. वा. तुझं यक्ष. लक्ष. नाव जरा चांगली ठोस जाऊ. काय आमच्या वेळेस नावं असायचे महाराज. दगडू पाटील, भिका पाटील, किसल पाटील, नामदेव पाटील. एखादा जमीन नाही अख्खं गाव पाटील. आणि बायांची नावं आमच्या वेळेस लई भारी राहायची. चंद्रभागाबाई, यमुनाबाई, गंगूबाई. घरात प्यायला पाणी नाही. अख्या नद्या घाला. काय नाव. काय नाव. एका बाईच्या पोरीचं नाव तर उषा. उषा. तिचं झालं लग्न. ती गेली नवऱ्याच्या घरी. तिच्या पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे. आता राहती नाही, ठेवू नाही. ठेवू नाही. कीर्तनकार मुक्कामाला राहिला. आणि ते कीर्तन संपून आला आणि त्याला झोपायचं. तर त्याला डोक्या खाली घ्यायला काय नव्हतं. त्यानं लुंगी बिंगी गुडाळली. आणि तो बाईला म्हणला बाई उशाला काय आहे का. ती बाई रडायलाच लागली. महाराज वाटला आपला चुकीचा नंबर लागला का काय. तो म्हणला बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली महाराज 5 वर्ष लग्नाला झाले अजून उशाला काय नाही. तुम्हाला तुही उशा इरीत लोट मला डोक्या खालची लागेल. एका बाईच्या पोरीचं नाव फजिती. कीर्तन संपलं तिची पोर चुकली. जी भेटन त्याला म्हणायची ए बाबा माझी फजिती पाहिली का. तुम्हाला माझी चप्पल सापडला तर तुही काय फजिती. याचं नाव साई आहे. याचं नाव साई आहे. याचं नाव कुणाल आहे. इथं देवी सापडायची बरं का आपल्याला. आता आत्म बाहेरचे का आतली. आतली. याचं नाव कुणाल आहे. लहान पोरांचे नाव एकाचं नाव साई आहे. आता तुम्ही उत्तर द्यायचे पटकन. हे यांचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे. ठेवलेलं नाव. 99% लोकांचं म्हणणं आहे बा माझ्या पोरानं पकवास शिकलं पाहिजे.
99% पोरांचं म्हणणं आहे बा माझ्या पोरानं पीटी वाजवली पाहिजे. नको त्या अपेक्षा ठेवू नका. माळकऱ्यांनी तर अजिबात ठेवू नका. महारामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्या गावातून शीता घेऊन येतो. कुठं स्वयंवर करता? 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत. 90% कीर्तनकारांचे पोरं 90 हंत्यात. आणि बाप पाठ बसून देवळात बोंबलतो. तुझी ढळी कोटी चंद्रप्रकाशी कमला नयना हरीचे वदनासी. त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मटण घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो भारावण्या कैसा बाप रखमादेव विठ्ठलराव. मग भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो पिवळा पितांबर कैसा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. दिले पोऱ्यानं बापाच्या ठेवून. मग बाप म्हणतो विठोबाचे राजा विष्णू. आणि निघाला दिंडीत. मग म्हणतो येईव येईव येईव. अशी बोगसगिरी चालत नाही. असं कोणी उठायचं कोणी उठायचं पप्पा शिकवायचं कोणी जमणार नाही. जगात एकच माणूस असा आहे त्याचे बापाला जमलं ते पोराला जमत. पुढारी. मग तर गाठी माणसं बिंडोक ठरली. तेवढा एकच गडी हुशार झाला. बाप दमला का पोऱ्या उठला. आणि त्यांचे सुद्धा दिवस फिरतात. इंग्रज गेल्यापासून महाराष्ट्रात सगळ्यांना वनवास होता. फक्त आमदारालाच वनवास नव्हता. त्याला सुद्धा मागच्या 1.5 महिन्यात वनवास आला. इथून हलायचं नाही. इथून हलायचं नाही. याला मुतून आण रे मुतून आण. अरे अरे तो म्हणला मी कपडे नाही आणले. तसा आणि एकच गावात कार्यकर्ते पेटो पेटो झालं. अरे ना आपलं नाही. 4 दिवस कार्यकर्ते गावात फटाके वाजित होते. पेटो पेटो पेटो. तो म्हणला उद्या सुनावणी आहे. हिजो हिजो हिजो. परत पेटो. अरे आपला नाही त्यांचा झाला. हिजो हिजो हिजो. देतो 10 वर्षापूर्वी पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती. आता पोरगी पाहायला 2 माणसं जात्या स्कूटीवर. पोराची आईन पोराचा बाप. ते बी जेवताना पुरीच्या बापाला म्हणलं म्हण नका. म्हणलं आम्ही आलतो. बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका. ती पडून गेली ती कालच आणि सापडून अजून बोंग्या होईल.